राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा नकार। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या आघाडीसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, काय अपडेट्स आहेत याबाबत? काँग्रेसची भूमिका ठाम आहे का? मनसे महाविकास आघाडीत त्यांना नकोच आहे का? राज ठाकरे जर तुमच्या सोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असं काँग्रेसने स्पष्ट सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे यांना। मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडी एकजूट राहावी यासाठी ठाम आहेत आणि ते स्वतः काँग्रेसच्या हायकमांड सोबत संपर्कात आहेत। जर आपण वेगळे लढलो तर फायदा हा भाजपला होईल, महायुतीला होईल, आपल्याला हा तोटा होईल। त्यामुळे आपण एकत्रित लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सध्या या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची आहे। मात्र रमेश चेन्निथाला काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले होते, त्यांचं शिबिर घेतलं आणि त्यावेळी वर्षा गायकवाड आणि रमेश चेन्निथाला यांनी या बैठकीत स्वबळाची घोषणा केलेली होती। आणि परंतु तरी देखील ठाकरे गटाच्या नेत्यांचं देखील म्हणणं आहे की स्वबळाची जी घोषणा केली आहे ती घाईने केलेली आहे, अशी करायला नाही पाहिजे होती, खरं तर चर्चा करायला पाहिजे होती। परंतु अशा पद्धतीने केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे या ठिकाणी महाविकास आघाडीचं होईल, विरोधकांचं होईल आणि याचा फायदा हा महायुतीला होईल। त्यामुळे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चा केली पाहिजे आणि एकत्रित या निवडणुका लढवल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाची आहे। आणि त्या संदर्भात काँग्रेसच्या हायकमांड सोबत देखील सतत संपर्कात सध्या ठाकरे गट आहे। खरं तर काल देखील ठाकरे गटाच्या नेते ज्याच्याकडे ज्या संपूर्ण जागा वाटपाची जबाबदारी आहे त्यांनी देखील काल वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती आहे आणि त्यावेळी देखील पक्षाची काय भूमिका आहे, ठाकरे गटाची काय भूमिका आहे याबाबतची माहिती ही वर्षा गायकवाड यांना दिलेली आहे। परंतु आता वर्षा गायकवाड आणि काँग्रेस काय भूमिका घेत आहे? गिरीश, एकंदरीत माहिती मिळालेली आहे, आता नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।